सध्या महाराष्ट्रात पेटत असलेला आरक्षणाचा मुद्दा आणि त्यावरती होणारे मराठा समाजाकडून अनेक ठिकाणी आक्रोश सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. काही ठिकाणी एसट्या आणि जाळपोळ सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. या सर्वांमध्ये महाराष्ट्राचे आणि शिवसेनाचे नेते आणि गुहागरचे आमदार माजी मंत्री भास्करराव जाधव आहेत आपल्यासोबत. भास्करराव जाधव, आपल्याला एबीपी माझाकडून असं विचारलं जात आहे की आरक्षणाचा मुद्दा सध्या पेटलेला आहे. अशा वेळेस सर्वपक्षीय आज काल बैठक सुद्धा झाली होती आणि त्यानंतर सुद्धा मनोज जरांगे पाटील आहेत, त्यांचा उपोषणाचा आजचा 9वा दिवस आहे. काय सांगाल? असं आहे की मराठा समाजाची आरक्षणाची मागणी काही ही आजची कालची 4 दिवसापूर्वीची नाही. गेल्या अनेक वर्षापासूनची त्यांची ही मागणी आहे. या मागणीकडे लक्ष वेधण्याकरता म्हणून त्यांनी कुठल्याही प्रकारची विध्वंसक कारवाई किंवा कुठलाही विध्वंसक विचार हा त्यांनी हातामध्येही घेतला नाही, मनामध्येही आणला नाही. तर लाखो लोकांचे मोर्चे त्यांनी काढले. कधी 10 लाख लोक, कधी 20 लाख लोक, कधी 25 लाख लोक असे मोर्चे काढले. आणि या मोर्चातून त्यांनी आपली मागणी किती गरजेची आहे, आमच्या मागणीकडे सरकारनं तात्काळ लक्ष देणं किती आवश्यक आहे, हे त्यांनी एक शक्ती प्रदर्शन करून सरकारच्या लक्षामध्ये आणून दिलं. पण त्या शक्ती प्रदर्शनाबरोबर त्यांनी कुठल्याही प्रकारची कुठलीही विध्वंसक कारवाई केली नाही. किंबहुना आदर्श मोर्चे कसे असावे याचं गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये नोंद करण्या इतपत त्यांनी शक्ती प्रदर्शन केलं. परंतु कधीकधी हा समंजसपणा, हा काही दोष म्हणा, दुबळेपणा म्हणा, अशी काही सरकारची समज झाली की मला माहीत नाही. आणि सरकारनं ज्या गांभीर्याने हा विषय हाताळायला पाहिजे होता त्या गांभीर्यानं हा विषय काय हाताळला नाही. त्याच्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सुरू केलं. उपोषण सुरू असताना सरकारनं कारणाशिवाय लाठीचार्ज केला, गोळीबार केला, त्यांच्यावर खोटेनाटे गुन्हे दाखल करण्याचा काम केलं. तरीसुद्धा मराठा समाजानं संयम पाळला. आणि मग 30 ते 32 दिवसांच्या उपोषणानंतर स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे तिथं गेले आणि त्यांना सांगितलं की तुम्ही तुमचं उपोषण सोडा, आम्ही तुम्हाला कायमस्वरूपी टिकणारं असं आरक्षण देऊ, आम्हाला 30 दिवसांची मुदत द्या. जरांगे पाटलांनी 30 दिवसाच्या ऐवजी त्यांना 40 दिवसांची मुदत दिली. आणि या 40 दिवसामध्ये काहीही होऊ शकलं नाही. त्यामुळं पुन्हा जरांगे पाटलांनी हे उपोषण सुरू केलेलं आहे. हे उपोषण सुरू करत असताना काल सर्वपक्षीय बैठक झाली. या बैठकीतून एकच सुरू म्हटला की मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे, मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, मराठा समाजाला आरक्षण देऊ नका असं कोणी म्हटलं नाही. परंतु थोडं संयमाने घ्या अशा प्रकारचं आव्हान केलेलं आहे. आणि त्याच्यावर जरांगे पाटलांनी अतिशय मार्मिक आणि अतिशय आवश्यक ही प्रतिक्रिया दिलेली आहे की स्वतः गृहमंत्र्यांनी आमच्यापर्यंत यावं, आमच्याशी चर्चा करावी, सरकारला किती वेळ, कोणकोणत्या गोष्टी करता आणि कोणकोणत्या गोष्टीची पूर्तता करण्याकरता वेळ पाहिजे तो सरकारने चर्चा करावी. त्यानंतर आम्ही आमचा विचार जाहीर करू. मला वाटतं मनोज जरांगे पाटलांची ही भूमिका रास्त आहे. आपण जर कोकणामध्ये बघितलं तर कोकणामध्ये मराठा समाजाची गेल्या आठवड्यामध्ये मीटिंग झाली. रत्नागिरी जिल्ह्यातल्या काही 9 तालुक्यांच्या पदाधिकाऱ्यांची दुटप्पी भूमिका आहे. मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे, मात्र भूमिकेला त्यांनी नकार दिलेला आहे कुणबी प्रमाणपत्रावरून. असं आहे की तुम्ही आता हे वाद लावायचे उद्योग कमी करा. नाही, त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोललेलं, मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर बोललेलं आहे. महाराष्ट्रामध्ये आगडोम उसळतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. एखाद्या तालुक्यामध्ये एखादा घटक काय बोलला यापेक्षा सर्वसमावेशक अशा पद्धतीचं टिकाऊ स्वरूपाचं आरक्षण नको असं कोण म्हणाला का? साहेब, त्यांनी ठरावही मंजूर केला. तुम्ही विचारताय विषय वेगळा आणि मी उत्तर देतोय ते बरोबर देतोय. त्यांनी आरक्षण नको असं म्हणाले नाही, तर टिकाऊ स्वरूपाचं आणि कायम ते टिकेल असं मराठा समाजाला आरक्षण पाहिजे अशीच त्यांनी भूमिका मांडलेली आहे. कशातून द्यायचं आणि कशातून नाही द्यायचं ही भूमिका सरकारनं, तो निर्णय सरकारनं करावा.
परंतु त्यांनी आरक्षण नको असं म्हणाले नाही, तर आरक्षण त्यांना पाहिजे. पुढे एकीकडे जर आपण म्हटलं तर सरकारकडे आरक्षण मागण्याची भूमिका जरांगेंची आहे, पण सरकारमधलेच आमदार मंत्री हे सहभागी होत आहेत आरक्षणाच्या ह्याच्यावरनं पाठिंबा द्यायला. पाठिंबाच आहे ना त्यांना, आरक्षण काही द्यावं. ठिकाणी तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा राजीनामा दिलेला आहे. असं आहे की मला वाटतं, मी मागाशी ते सांगितलं ते पुन्हा एकदा सांगतो की जुने सिनेमे असायचे, पिक्चर असायचे, त्या पिक्चरमध्ये एका कुटुंबामध्ये 4 मुलं, नवरा बायको, सासू सासरे असे असायचे आणि त्या घराण्यामध्ये एवढी गरिबी असायची, त्या घरची जी कोणी करती महिला असायची ती कामधंदा करून कुठेतरी थोडेफार अर्धा किलो तेव्हा शेरभर असायचे, पावशेर असतील तांदूळ आणायची, ती शिजवायची आणि त्याचा भात आपल्या मुलांना थोडा थोडा किंवा कुटुंबातल्या लोकांना थोडा थोडा घालून ती त्यांना झोपवायची आणि मग ज्या पातेल्यामध्ये ते तांदूळ शिजले असतील, भात शिजला असेल, त्या पातेल्यातले उरलेली जी काही शीतं असतील ती गोळा ती करायची आणि त्याच्यामध्ये पाणी ओतून ती प्यायची. मराठा समाजाची अवस्था तशीच झालेली आहे. त्यांनी आपल्या ताटातलं सर्वांना देऊन मोकळे झालेले आहेत. आज त्यांना 4-4 शीतं मिळावीत याच्याकरता त्यांना आक्रोश करावा लागतोय. ही सरकारनं भूमिका समजून घेतली पाहिजे. सरकारनं आपला अहंकार सोडला पाहिजे. सरकारनं आपला हट्टवादीपणा सोडला पाहिजे. एकनाथराव शिंदेनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर शपथ घेतली. हे कोणाला लागलंय का? हे कोणाला अडचणीचं झालंय का? आणि जर एकनाथराव शिंदेना जर खात्री नव्हती तर त्यांनी अशी शपथ का घेतली याचाही विचार केला पाहिजे. आज कुठलीही भूमिका ही संयमानं मांडायची वेळ असल्यामुळेच आम्ही संयमानं मांडतोय, कारण आता ही निकराची लढाई सुरू झालेली आहे. साहेब, पुन्हा एकदा मी त्या भूमिकेवरती येतोय. कुणबी समाजे जे प्रमाणपत्र आहे ते, ज्यांची खरोखरच आर्थिक परिस्थिती ढासळलेली आहे, त्यांनी कुणबी प्रमाणपत्र का स्वीकारू नये? मला वाटतं तुमच्या डोक्यावरूनच हा विषय जातोय. मी मगापासून तेच सांगतोय की कोणाला कसंही आरक्षण जे ज्यांना पाहिजे ते घेतील, परंतु मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही माझी भूमिका आहे. कोणाला कुणबी प्रमाणपत्रातून घ्यायचं असेल त्यातून घ्यावं, कोणाला जर 50%च्या वरचं गव्हर्नमेंटनी देत असेल तर त्यातून घ्यावं. आरक्षण नको आहे का? तर आरक्षण पाहिजे, हाच मुद्दा तुमच्या डोक्यावरून जातोय. 2014 साली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारने जे दिलं होतं त्या 50%च्या वरचंच आरक्षण 16% दिलं होतं मराठ्यांना आणि 5% मुस्लिमांना दिलं होतं. ते आरक्षण कोणामुळे गेलं, कोणामुळे गेलं याचा अभ्यास एकदा करा आणि कोणाला आरक्षण द्यायचं आहे की नाही हा विषय खरा पुढे आला पाहिजे. आज विषय दुसऱ्या ठिकाणीच जातोय. इथं कोणाच्या डोक्यात जर असं असेल की ओबीसी विरुद्ध मराठा यांच्या लढाया व्हाव्यात तर त्या होणार नाहीत. मराठे देखील समजून आहेत आणि ओबीसी चे लोक देखील समजूत आहेत. याच्या पाठीमागं कोणाचं डोकं आहे. त्यामुळं तुम्ही जे काही म्हणताय तसं माझ्याही डोक्यात नाही आणि मराठा समाजाच्याही डोक्यात नाही. काही वेळापूर्वी सरकारनं असं सांगितलंय, सरकारचं एक शिष्टमंडळ स्थापन झालेलं आहे सर्वपक्षीय. त्याच्यामध्ये कोकणातून उदय सामंत आहेत, अतुल सावे आहेत आणि धनंजय मुंडे हे जरांगेच्या भेटीला जाणार आहेत उपोषणस्थळी. काय वाटतंय तुम्हाला? नाही, मी परवानच्या दिवशी सांगितलं ना की आजपर्यंत ज्या ज्या समाजाच्या अशा आंदोलनाची घटना घडल्या, उपोषणाचे विषय समोर आले, त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस जाऊन भेटले. केवळ आणि केवळ मराठा समाजाच्या आंदोलनाला का भेटत नाहीये याचंच मला कोडं उलगडत नाहीये. जरांगे पाटलांतर सगळ्या पक्षाचे सगळे भेटले. पवार साहेब भेटले, उद्धव साहेब ठाकरे भेटले, राज ठाकरे भेटले, सगळ्या पक्षाचे वरिष्ठ काँग्रेसचे भेटले, सगळे भेटले. का देवेंद्र फडणवीस का नाही भेटले मराठा समाजाच्या या उपोषणकर्त्याच्या नेत्याला? काय कारण, काय याच्या पाठीमागे काय दडलंय हे मला कळत नाही. गेल्या वेळेला सुद्धा मराठा समाजाने आरक्षण मिळावं यासाठी अनेक आंदोलनं केली होती, रस्त्यावरती उतरले होते. पण निवडणुकांच्याच पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या घटना घडतायत. काय असू शकतं कारण? असं नाहीये. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुणी अशा पद्धतीने यापूर्वी शब्द दिले होते ते विचार करा. कुणी त्यावेळेला याचे धनगर समाजाला कुणी सांगितलं होतं पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो ते विचार करा. मराठा समाजाला कुणी सांगितलं होतं त्याचा अभ्यास करा. लिंगायत समाजाला कुणी सांगितलं होतं त्याचा अभ्यास करा. ओबीसी समाजाला कुणी सांगितलं होतं की तुम्हाला आम्ही इलेक्शन पासून सगळं आरक्षण मिळवून देऊ म्हणून कुणी सांगितलं ते विचार करा.
निवडणुकीला समाजाच्या अडचणीचा फायदा कुठला पक्ष उठवतोय ते महाराष्ट्रानं एकदा समजून घ्यावं की सगळ्याची उत्तरं मिळतील. एक शेवटचा प्रश्न आहे की मध्यंतरीच्या काळात जेव्हा आंदोलनं आणि उपोषणाला सुरुवात झाली आणि एक आंदोलन आहे हे हिंसक वळणाकडे गेलं होतं, गृहमंत्र्यांनी सांगितलं होतं की गुन्हे दाखल करा, 307 कलम लावा म्हणून. काय वाटते तुम्हाला? मी मगाचपासून तेच सांगतोय, मला काय वाटते यापेक्षा जे कोणी सांगतात त्यांच्या डोक्यात काय आहे त्याचा शोध घ्या. ही अशा प्रकारच्या दंगली, अशा प्रकारच्या घटना पहिल्यांदाच महाराष्ट्रात घडल्या का? याच्यापूर्वी अशा अनेक दंगली झालेल्या आहेत, असे अनेक घटना घडलेल्या आहेत. साधारणपणे त्या घटनेची तीव्रता कमी होण्याची वाट बघितली जाते, त्या घटना थोड्याशा लोक विसरण्याची वाट बघितली जाते, त्या घटना थोड्याशा थांबण्याची वाट बघितली जाते आणि मग पोलीस शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करतात. आजही तुम्ही गुन्हे दाखल केलेत, त्या आगी लावणं हा जो प्रकार झाला हा चांगला झाला का? तर नाही. त्या ठिकाणी जाळपोळ झाली चांगली, पण ती मराठा समाजाच्या लोकांनी केली. कशावरून तुम्ही ठरवलं? कशावरून ठरवलं? आणि म्हणून जरी ठरवलं असाल कदाचित, तर इतक्या लगेच 307चे गुन्हे दाखल करण्याची घाई का करताय? आणि ती घाई करत असताना त्याला एवढी मोठ्या प्रमाणाची प्रसिद्धी का देताय? याच्या पाठीमागं तुमच्या डोक्यात काय आहे हे महाराष्ट्र ओळखून आहे. परंतु तुमच्या डोक्यात जरी काही असलं तरी महाराष्ट्र हा आपली संस्कृती विसरणार नाही एवढं मला वाटतं. रवींद्र कोकाटे, एबीपी माझा, चिपळूण, रत्नागिरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.